ॲडव्होकेटपणात एकाला आरक्षण देताना दुसऱ्याच्या आरक्षणाच्या वाट्याला धक्का बसत असेल तर सरकारनं तोडगा कसा काय काढायचा? गंगाधरजींनाही तुम्ही ऐकलं, अजितजींना देखील ऐकलं, त्यांनी केलेल्या आवाहनाला तुम्ही काय प्रतिसाद देणार आहात मंगेशजी? नाही, नक्कीच. मी पहिल्यांदा आजीजींनी जे सांगितलं की ममत्व भावाने राज्य सरकारच्या जबाबदारीने आम्ही मनोज जरांगेकडे गेलो, ठीक आहे, हरकत नाही. पण मनोज जरांगेकडे किती वेळा जावं? आणि ओबीसीच्या आंदोलनाबाबत आपल्या राज्य सरकारची भूमिका, ओबीसीचे जे कोणी आंदोलक असतील, उपोषणकर्ते असतील, त्यांच्या बाबतची भूमिका आणि मनोज जरांगेंच्या इथं जाऊन पायघड्या घालणं हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे हेच अजित चव्हाणजी मागच्या एका डिबेटला म्हणाले की मनोज दादांना मी विनंती करतो की बावनकुळेंबद्दल तुम्ही असं बोलू नका. आणि इथं आता नवनाथ वाघमारेंनी ज्यावेळेस त्यांचं समर्थन आम्ही करत नाही, मी स्वतः म्हणलं, मी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण हेच अजित चव्हाण तिथं पोस्ट लिहितात, मनोज जरांगे जिथं दिसेल तिथं ठोकणार. मग आज मागच्या वेळेस त्यांना व्यवस्थित सांगितलं की बावनकुळेबद्दल काय बोलू नका, काल परत बावनकुळेंबद्दल घाण बोलले हे मनोज जरांगे. आता अजित चव्हाण पोस्ट लिहिणार का? आता मनोज जरांगे जिथं दिसेल तिथे ठोकणार का? आमचे वरिष्ठ नेते भाजपचे बावनकुळेंबद्दल असे बोलले, अजितजी बोला. तिथं अजित चव्हाण म्हणजे मला बोलायचं नाही. अजित चव्हाणाला त्यांची जात दिसली का? म्हणजे मला असं म्हणायचंय की बघा हे काय होत चाललेलं आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतोय. ठीक आहे, नवनाथ वाघमारे एकदा बोलले, हाके एकदा बोलले, त्यांनी दिलगिरी व्यक्त. पण मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना घाणघाण शिव्या देतात, मंत्र्यांना देतात, आम्हाला काय नाही. मी तर म्हणतो मनोज जरांगेंना आता तिथं ठेवणं नाही, आता वेळ आलेली आहे. मनोज जरांगेंना त्यांना मंत्रालयामध्ये एक उपमुख्यमंत्री पद करावं, तिथं खुर्ची नाही तिथं सिंहासन ठेवावं आणि मंत्रालयात आल्या दररोज जोहार मायबाप करावं, एवढंच राहिलेलं आहे. अख्खा महाराष्ट्र पाहतोय. तुम्ही मला म्हणताल की आदवा बोलतोय, पण आम्ही व्यथित होऊन बघतोय कशा प्रकारे त्या लाईव्ह मध्ये चाललंय. आता आपण टेक्निकल गोष्टीवर येऊया की कशा प्रकारे ओबीसी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कुठेतरी एक संवाद साधला पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे या संदर्भामध्ये, ईडब्ल्यूएस वेगळं आरक्षण, त्यातलं 10% मधलं 8.5% लाभ घेतलाय. आता माझ्या तोंडातनं ईडब्ल्यूएस शब्द आला की आता ते काळकुटे म्हणतील आमचं कुठलं घ्यायचं ते आम्ही ठरवू. ते तुम्हालाही प्रश्न विचारतात, गंगाधर काळकुटे देखील विचारतात, तुमच्या पोटात दुखतंय का? राज्य सरकार बोलत नाही ते बघा. आता चालू अजितजी येतोय, याबद्दल चर्चा होऊन द्या. वेगळं ताट दिलेलं आहे, गर्दीमध्येच मराठा समाजाला घुसवायचं, ओबीसींची गोची करायची, स्वतःच्या समाजाच्या मुलांची गोची करायची. कट ऑफ बघितलं का आपण? ईडब्ल्यूचा कट ऑफ 10 मार्कांनी कमी ओबीसी पेक्षा. अहो दुसऱ्याच्या ताटात येऊन बसत असाल, वेगळं ताट तुम्हाला दुसरा म्हणणारच ना आम्हाला नीट खाऊ द्या म्हणून. तुम्हाला घाण सवय लागली, बाहेर पडू शकतो वर्ग, त्या प्रवर्ग आहे ओबीसी प्रवर्ग. यांची भाषा बघा, नेत्यासारखी काळकुट्यांची भाषा तुमची जागिरी आहे, तुमची जागिरी आहे, प्रगत जात बाहेर निघते. तुमची जागिरी आहे ओबीसीच्या ताटात यायची. वेगळं आरक्षण तुम्ही कोण अजितजी मी येतो आपल्याकडे. सरकारला शिव्या देत असाल, ओबीसींना शिव्या देऊ नका. सरकार ठरवेल, कोर्टात तर तुम्ही जाऊन घालवलं ना 16% आरक्षण. पण बरं, सरकार ठरवेल. बरं, मराठा समाजाचंही लक्षात आलं, ओबीसी समाजाचंही लक्षात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.